लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवापासून. तर आता इथे जीवा आपल्या खोलीमध्ये आलेला असतो, तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तर आता जीवा बघतच नाही त्याच्याकडे आणि त्याला राग येतो. बोल असं म्हणत होता जीवा, काय रे तुम्ही सारखे फोन करताय? मी म्हटलो ना मला नाही जमणार ट्रेकिंगला यायला म्हणून, असं म्हणत होता जीवा. जा तुम्ही. अरे जा म्हटलं ना, असं म्हणत होता जीवा. माझ्या वाचून काय अडणार नाहीये. अरे हो जा असं म्हणत होता जीवा. ठेव असं म्हणत होता तो. कोणीच समजून घेत नाहीये मला, असं म्हणत होता जीवा. पार्थदादा पण चुकीचा अर्थ काढून निघून गेला. मी काय नाही म्हटलं होतं का? पण नाही, ऐकून घ्यायच्या आधीच निघून गेला तो, असं म्हणत होता जीवा. मला कोणीच समजून घेत नाहीये असं म्हणत होता जीवा. आता नंदिनी येते तिच्याबरोबर बोलतो, तीच समजून घेईल मला, असं म्हणत होता जीवा. तेवढंच आता नंदिनी येते. बरं झाला तू आलीस, आताच मी तुझी आठवण काढली होती, असं म्हणत होता जीवा. काय झालं अचानक आठवण काढायला, असं म्हणत होता नंदिनी. अगं काय नाही असं म्हणत होता जीवा, तू मला समजून घेतेस ना म्हणून मला आठवण आली, असं म्हणत होता जीवा. अरे बापरे हो का, असं म्हणत होता नंदिनी. आणि आता ती खूप बिझी असते आपल्या कामामध्ये आणि फाईल्स वगैरे घेत असते. ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, बोला ना, काय हवंय का तुम्हाला, असं म्हणते आता नंदिनी. मला काय नको आहे, मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत होता जीवा. मी काय म्हणते, आता खूप महत्वाचं काम नसेल ना? तर जेव्हा मी फ्री होईल तेव्हा आपण बोलूया, कारण आता मी खूप गडबडीत आहे, असं म्हणते आता नंदिनी. अगं ऐक ना असं म्हणत होता जीवा. महत्वाचंच आहे असं म्हणत होता तो. अगं गडबडीत असेल तरी ऐक ना, असं म्हणत होता जीवा. खूप कामं आहेत, आनंद निवासला खूप कामं पेंडिंग आहेत माझी, म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, पण थांबशील की नाही? मागे मागे फिरतोय तुझ्या, असं म्हणतो आता जीवा. कशासाठी मागे मागे फिरताय? एका ठिकाणी स्वस्त बसून राहा बरं, असं म्हणते आता नंदिनी. आता ना मला खरंच खूप घाई आहे, खूप कामं पेंडिंग आहेत, असं म्हणते आता नंदिनी. हा बाय बाय असं म्हणते आता नंदिनी. अरे ऐक ना, असं म्हणतो होता जीवा. अरे सगळ्यांनाच कामं आहेत या घरात, मी एकटाच काय तो रिकामटेकडा आहे, असं म्हणत होता जीवा. त्या मित्रानेही ठरवून टाकलं की मी आपला रिकामटेकडा आहे. पार्थ दादालाही वाटतंय मला काहीच करायचं नाहीये. नंदिनीला विचारायला गेलो तर तिलाही माझ्याशी काही घेणं देणं नाही आहे. तिच्या पाठीमागे फिरतोय, मला तिच्याशी बोलायचं आहे, खूप महत्वाचं आहे, हे तिला कळतच नाही आहे, असं म्हणतो आता जीवा. मला खूप कामं आहेत असं सांगून निघून गेली ती. मी एकटाच काय तो या घरात रिकामटेकडा बसलेला आहे, मी उचलेच झालेला आहे. ठीक आहे ना, तुम्ही सगळं आपली कामं करा, मी एकटा इथेच तुमच्या सगळ्यांची वाट बघत असतो, असं म्हणत होता जीवा. तर आता इथे रम्या आणि वसवत्या कामं करत असतात, पुसत असतात खिडक्या वगैरे. तर आता वसवात्या म्हणते, रम्या कामाचं राहू दे बाजूला, पहिला खाऊन घे काहीतरी, असं म्हणते आता वसवात्या. मोदक, असं म्हणते आता रम्या. घे खाऊन घे, असं म्हणते आता वसवात्या. तू घे ना, असं म्हणते आता रम्या. तर आता दोघी मोदक खात असतात. असं म्हणते आता रम्या. काय अप्रतिम झालेत ना मोदक, असं म्हणते आता वसवात्या. मस्त. काय सुख मिळत नाही आपल्याला, निदान खाण्याचं सुख मिळतंय ते तरी घेऊया ना, असं म्हणते आता वसवात्या. अगदी बरोबर आहे. आता ना फक्त छान खाणं आणि राब राब राबल्यानंतर रात्री छान झोप, एवढंच काय ते सुख मिळतंय. नाहीतर आपल्याला पहिल्यासारखी जागा मिळवण्यासाठी काही हाती लागेल असं वाटत नाही, असं म्हणतात रम्या. तर आता तेवढ्यातच वसवत्या म्हणतात, रम्या कुणी यायच्या आधी पटकन खाऊन घे, पटकन खाऊन घे, असं म्हणते आता ती. तर आता तेवढ्यातच आता पोस्टमॅन आलेला असतो. कुणी आलं बघ, असं म्हणते वसवत्या. तर आता रम्या जाते. तर आता कुणाचं आहे, असं म्हणते रम्या. युगांधर देशमुख रजिस्टर्ड पोस्ट आहे, असं म्हणत होते. युगसाठी, असं म्हणते रम्या. कमाल आहे, असं म्हणते रम्या. मॅम इथे साईन करा, असं म्हणतो होता तो पोस्टमन. तर आता साईन करते रम्या आणि आता घेते ती युगांधरचं पोस्ट. युगचं कसलं ग रजिस्टर पत्र आलंय, असं म्हणते वसवत्या. रम्या आपण ज्या संधीची वाट बघत होतो ते तर नसेल ना, असं म्हणते वसवत्या. तर रम्या म्हणते, कसं असणार, कॉलेजमधलं पत्र आहे, असं म्हणते रम्या. कॉलेजचं पत्र असलं म्हणून काय झालं, पत्रात काय लिहिलेलं आहे हे महत्वाचं आहे, असं म्हणते वसवत्या. उघडून बघ, आपल्या कामाचं असू शकतं, असं म्हणते वसवत्या. कॉलेजच्या पत्रामध्ये काय विशेष असणार आहे, असं म्हणते रम्या. अगं पत्रामध्ये सुद्धा संधी येऊ शकते, बघ उघडून, असं म्हणते तेव्हा स्वतः. उघड, असं म्हणते ती. तर आता रम्या म्हणते, ठीक आहे. आता ती उघडायला जाणारच असते आणि उघडतेच ती फिसेल. आणि रम्या म्हणत असते, कशाला ग म्हणून. तर आता तेवढ्यातच युग येतो आणि काढून घेतो त्यांच्या हातातून ते पत्र. आणि आता तो खूप चिडलेला असतो वसवत्या आणि रम्यावरती. अरे युग, असं म्हणते रम्या, माझं पत्र का घेतलं तुम्ही, असं म्हणत होता युग. दुसऱ्यांच्या गोष्टींना हात लावू नये एवढं द बेसिक सेन्स नाही का तुमच्याकडे, असं म्हणतो होता युग. एक सांगतोय, असं म्हणत होता युग. माझ्या गोष्टींना पुन्हा जर हात लावला ना तर आय वोंट स्पेअर यू गाईज, असं म्हणत होता युग. आय वोंट स्पेअर यू, असं म्हणत होतो रम्या आणि वसवत्याला. एवढा का चिडलायस तू, असं म्हणते रम्या. का चिडायचं नाही मी, असं म्हणत होता युग. तुमच्या गोष्टींना जर मी हात लावला तर चालणार आहे का तुम्हाला, नाही ना, असं म्हणत होता युग. मग माझ्या सुद्धा गोष्टींना नाही हात लावायचा, असं म्हणत होता तो. आणि तुमच्यासारख्या कांड करणाऱ्या लोकांवरती कसं विश्वास ठेवायचा, असं म्हणत होता तो युग. असं म्हणते आता वसवत्या. माझं पत्र उघडणार होता, शेम ऑन यू गाईज, शेम ऑन यू, असं म्हणत होता युग. अरे युग तू तरी नीट बोल ना आमच्याशी, असं म्हणते आता वसवत्या. तर आता युग म्हणतो, स्टँडर्ड तरी आहे का तुमचं, तुमच्याशी नीट वागायला, असं म्हणतो आता युग. युग फार बोललास असं म्हणते रम्या. आमचा नाईलाज आहे म्हणून ऐकून घेतोय, ह्याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते बोलशील आम्हाला, असं म्हणते रम्या.
तू लहान आहेस ना, जरा भान ठेव याचा असं म्हणते तर रम्या. ए बस असं म्हणत होता युग. कुणाशी कसं वागायचं ह्याचे उपदेश तू मला देऊ नकोस असं म्हणत होता युग. घरात कशी वागलीस ना ते बघा ती असं म्हणत होता युग. आणि नंतर मला बोल असं म्हणत होता तो. तर आता रम्या म्हणते काय हा गप्प बस हा असं म्हणते ती. तर आता वसवत्या म्हणते शांत हो रम्या शांत हो. तर आता वसवत्या येतात पुढे. चुकलं बाबा आमचं हा युग. नाही काय आहे इथे इतर कोणी नव्हतं म्हणून पोस्टमॅनने आम्हाला पत्र दिलं असं म्हणते आता वसवत्या. म्हणून घ्यावं लागलं असं म्हणतात होता वसवत्या. सॉरी हा असं म्हणतात होता वसवत्या. हे तुझं मोलाचं पत्र आता घे आणि जा बाबा इथून असं म्हणते आता वसवत्या. 1 मिनिट असं म्हणते आता रम्या. ह्या पत्रात असं काय लिहिलं आहे ज्याच्यामुळे आमच्यावर एवढा चिडलास तू असं म्हणते आता रम्या. तर आता युगच्या तोंडावर टेन्शन असतं खूप. तर आता वसवत्या आणि रम्याला बरोबर कळतं काहीतरी आहे ह्याच्या मनामध्ये वेगळं म्हणून. आणि त्यांना आता डाऊट आलेला आहे बघा प्रेक्षक हो ह्या युगवर. तर आता युग म्हणतो तुम्हाला घेऊन काय करायचं आहे ग इथून पुढे माझ्या गोष्टींना हात लावायचा नाही असं म्हणत होता युग. नाही म्हणजे नाही असं म्हणत होता तो. बस असं म्हणून तो निघून जातो तिथून. आई असं म्हणते आता रम्या. तू आता काय ऑब्झर्व केलंस का असं म्हणते आता रम्या. तर वसवत्या म्हणते हां केलं ना असं म्हणते आता वसवत्या. नक्की काहीतरी गडबड आहे नाहीतर युग सारखा मुलगा इतका चिडणार नाही असं म्हणते वसवत्या. त्या दिवशी ऑब्झर्व केलंस ना आरतीच्या वेळेला रडत होता तो. घरी आलाय ना तेव्हापासून काहीतरी विचित्रच वागतोय हा मुलगा असं म्हणते आता वसवत्या. काहीतरी गडबड आहे असं म्हणते वसवत्या. पाणी कुठेतरी मुरतंय असं म्हणतात होता त्या. पण कुठे हे आपल्यालाच शोधून काढायला पाहिजेत. तर आता रम्या आणि वसवत्या खुश होतात. तर आता इथे युग आलेला असतो आपल्या खोलीमध्ये आणि खूप घाबरलेला असतो आणि त्याला आता खूप घाम आलेला असतो. ते पत्रक बघून तो खूप घाबरलेला असतो आणि आता तो उघडून बघतो. उघडतो तर त्यात असतं की तो रडायलाच लागतो ते वाचून. अरे बापरे असं म्हणत होता युग. आज थोडक्यात वाचलो. जर रम्या आणि वसवत्याने वाचलं असतं ना पत्र तर मलाही त्यांच्या टीममध्ये सामील व्हायला लागलं असतं आणि मला त्यांच्यासारखीच कामं लावली असती. उगाच त्यांच्यासारखा ड्रेस कोड घालावा लागला असता. घरात राबावं लागलं असतं. नाही 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 युग असा होता कामा नये असं म्हणत होता युग. आज हे पत्र जसं या घरात आलंय ना तसंच तुझं सत्य सगळ्या घरासमोर सुद्धा येईल. आणि काही जरी झालं तरी असं होता कामा नये असं म्हणत होता युग. नाही 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 युग असं म्हणत होता तो. आता तुला सावध राहावं लागेल ह्या वसवत्यापासून आणि त्या रम्यापासून सुद्धा. कारण त्यांनाच माहिती आहे की हे माझ्या नावाचं लेटर या घरात आलंय असं म्हणत होता युग. ह्या लेटरचं काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत होता युग. कुठेतरी लपवलं पाहिजे ह्याला. तर आता युग बघतो इकडे तिकडे जागा आहे का लपवण्यासाठी तो लेटर. तर आता तो लपवण्यासाठी शोधत असतो सगळे ड्रॉवर्स वगैरे. आणि आता तो ते लेटर लपवून ठेवतो बॉक्सेसच्या आतमध्ये घालून. तर आता तो बॉक्स वगैरे आत ठेवून टाकतो बघा प्रेक्षक हो. आणि दरवाजा लावतो त्या केबिनचा. तर आता रात्र झालेली दाखवले. तर आता इथे जीवा बॉलनी खेळत असतो आपल्या खोलीमध्ये. तेवढ्यातच आता नंदिनी येते. तर आता नंदिनी बघते जीवाकडे. इतका उशीर असं म्हणत होता जीवा. हो असं म्हणते तर नंदिनी. झाला थोडा उशीर. आणि काय आई आता मला खाली सांगत होत्या तुम्ही काय जेवलाच नाहीत म्हणून असं म्हणते आता नंदिनी. का जेवलात नाहीत असं म्हणते तर नंदिनी. असंच भूक नव्हती असं म्हणत होता जीवा. तुझा दिवस कसा होता असं म्हणत होता जीवा. आजचा काय खूप कामं बाहेर पण जायचं होतं तिथे गेले आणि ट्रॅफिक लागलं असं म्हणते नंदिनी. तुमचं बरं आहे आज तुम्ही घरातच होतात असं म्हणते आता ती. कुठे बाहेर नाही पडावं लागलं तुम्हाला असं म्हणते आता ती. बरोबर आहे तुझं असं म्हणत होता जीवा. मी घरीच होतो. मी घरीच असतो ना रेकाम टेकडच आहे ना मी असं म्हणत होता जीवा. जगातली सगळी कामं तुम्हा सगळ्या लोकांना आहेत असं म्हणतो आता जीवा. तर नंदिनी म्हणते आणि विशेष म्हणजे इतके रिकाम टेकडे आहात की बॉल घेऊन खेळताय घरी असं म्हणते आता ती. वा. तर आता जीवाला राग येतो. पण काही म्हणा लकी आहात तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. हे खरं आहे असं म्हणत होता जीवा. पण कसं कधी कधी असं वाटायला लागतं की तुमच्यासारखं आणलं की असायला हवं होतं मी असं म्हणतो आता जीवा. म्हणजे मलाही तुमच्यासारखं बिझी आहे म्हणत कामावर घाईने जाता आलं असतं असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी म्हणते हो आणि देवकर तुमची ही अनलकी राहण्याची इच्छा लवकरच पूर्ण हो असं म्हणते आता नंदिनी. आणि आता ती हसायला लागते आणि ती बघतच नाही आता जीवाकडे. तर आता जीवा उठतो आणि म्हणतो तू हसते सिरियसली असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते सॉरी सॉरी आय एम सॉरी मी गंमत करत होते तुमची असं म्हणते तर नंदिनी. अच्छा म्हणजे हे माझं घरी बसून राहणं तुमच्या सगळ्यांसाठी गमतीचा विषय झालाय तर चांगलं आहे असं म्हणत होतं जीवा चिडून. असं काय बोलताय तुम्ही असं म्हणते तर नंदिनी. काय झालंय तुम्हाला आता विचारतेस असं म्हणतो होतं जीवा. आता विचारते म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. काहीतरी झालं होतं म्हणूनच आलो होतो ना सकाळी तुझ्याकडे असं म्हणतो होता जीवा. पण तू आणि घरातले सगळेच इतके बिझी आहेत की तुम्हाला साधं जीवाच्या बाजूला बसून श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही आहे असं म्हणतो होता जीवा. तर आता नंदिनी विचारत जाते 1 मिनिट जीवा अहो ऐका ना असं म्हणत नंदिनी. काही बोलू नकोस असं म्हणत होता जीवा. काही बोलू नकोस असं म्हणत होता जीवा. कारण जेव्हा मी तुझ्याकडे आलो होतो ना तेव्हा तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता असं म्हणत होता जीवा. मागे मागे फिरत होतो तुझ्या असं म्हणत होता जीवा.
2 मिनिटं दे, मला तुझ्याशी बोलायचं आहे, मला दुसरं काहीच नको आहे, फक्त तुझ्याशी काही गोष्टी डिस्कस करायच्या आहे, तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज फक्त 2 मिनिटं दे, असं म्हणत होतो मी. आणि तुला माझ्यासाठी 1 मिनिट सुद्धा वेळ नव्हता, असं म्हणत होता जीवा नंदिनीला. काही बोलू नकोस असं म्हणत होता जीवा. तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना, आता मलाही काय बोलायचं नाही असं म्हणत होता जीवा. तू कर ना तुझी तुझी सो कॉल्ड कामं कर कर. आणि हो, माझं माझं हे असं घरात बसून राहणं किंवा ह्या बॉलशी खेळत राहणं तुला सुद्धा माझा रेकाम टेकडेपणा वाटत असेल हे मला माहित नव्हतं, असं म्हणत होता जीवा. जीवा काय बोलताय तुम्ही, असं म्हणत नंदिनी. हे बघा, तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेताय, असं म्हणत नंदिनी. मला खरंच असं म्हणायचं नव्हतं, असं म्हणत नंदिनी. तर जीवा म्हणतो, बरोबर आहे तुझं, हे असंच बोलणं होतं अगं. मला असं बोलायचं नव्हतं, मला तसं बोलायचं नव्हतं, सगळं बोलून झाल्यावर सगळे असंच बोलतात, असं म्हणत होता जीवा. पण सगळ्यांपैकी जीवा ह्या घरात नीट दुर्लक्षित वस्तू आहे, काहीच किंमत नाहीये, मला काय कामाचं नाहीये मी, असं म्हणत होता जीवा. आणि काही काम न करणाऱ्याला घरात काडीचीही किंमत नसते, असं म्हणत होता जीवा. हेच बरोबर आहे जीवा, प्लीज, असं म्हणत होता नंदिनी. असं का बोलताय तुम्ही, असं म्हणत होता नंदिनी. मग काय बोलू, असं म्हणत होता जीवा. ह्या घरातल्यांसाठी माझी व्हॅल्यू शून्य आहे, असं म्हणत होता जीवा. हे आता मला हळूहळू कळायला लागले, असं म्हणत होता तो. ह्यांच्या लेखी मी काय आहे ना, हे आता मला रिअलाइज व्हायला लागलंय, असं म्हणत होता जीवा. अरे घरच्यांचं कशाला, माझ्या मित्रांना सुद्धा ना मी उपट सुपट वाटतो, उडाण टप्पू वाटतो. त्यांना असं वाटतंय ना की वर्षातनं 365 दिवस मी रिकामा असतो, असं म्हणत होता जीवा. काही काम नसतं मला, म्हणून मी त्यांच्यासाठी कधीही अवेलेबल असतो. अगं दादाने, असंच वाटतंय की मला काही काम करायचं नाही आहे, मला फक्त मजा मस्ती करायचं आहे, मी काम टाळत असतो. आणि हे सगळं मी बोलायला आलो तुझ्याशी, आणि तूही सुद्धा आम्हाला हेच म्हणालीस की तुम्ही सुद्धा घरीच असता, तुम्हाला काय, असं म्हणत होता जीवा. आपण नंतर बोलू, मला आता कळलंय, जो घरात बसलेला असतो ना त्याला लोक गिणतीत सुद्धा पकडत नाही, तसं म्हणत होता जीवा. तर नंदिनी म्हणते, अहो जीवा. तर आता जीवा जाऊन बसतो आपल्या खुर्चीवरती. तर नंदिनी जाते तिच्याकडे. जीवा, असं म्हणते नंदिनी, हे बघा, तुम्हाला जे काय वाटतंय ते फारच माझ्या मनात सुद्धा नव्हतं, असं म्हणते नंदिनी. खरंच सांगते, मी तुमची शपथ घेऊन सांगते. अगं शपथ वगैरे घेऊ नकोस, असं म्हणतो होता जीवा. खरंच नको घेऊस, असं तो बोलून रडायला लागतो. तुमच्यामुळे अचानक खडबडून जागा झालोय मी, थँक्यू, असं म्हणत होता जीवा. थँक्यू सो मच. खूप इमोशनल झालेला असतो तो आता प्रेक्षक, हो. आणि रडत सुद्धा असतो, त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. मला गाढ झोपेतून उठवलात, अशा पद्धतीने का होईना, पण मला रिअलाइज तरी होऊ दिलं की मी काहीच काम करण्याला लायक नाही, असं म्हणत होता जीवा. पण आता मी प्रयत्न करेन स्वतःला लायक बनवायचं, असं म्हणतो जीवा. मला फक्त थोडा वेळ दे, असं म्हणून तो उठून जातो तिथून. तर आता नंदिनी म्हणते, जीवा प्लीज, अहो माझ्या बोलण्याचा वागण्याचा खरंच खूप वेगळा अर्थ काढताय तुम्ही, असं म्हणते नंदिनी. मी एकदा काय म्हणते ते ऐका तरी माझं, असं म्हणते तर नंदिनी. तर जीवा ऐकतच नाही. जीवा असं म्हणून हात पकडते जाती. अहो मी काय म्हणते ऐकून तरी घ्या माझं, असं म्हणते तर नंदिनी. नंदिनी, माझा हात सोड, मला काय ऐकायचं नाही तुझं, असं म्हणतो आता जीवा. ऐका तर, असं म्हणते आता नंदिनी. तर नंदिनी प्लीज हात सोड, असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी बघते तिच्याकडे, आणि आता ती हात पकडलेली असते तिचा. मला काहीच बोलायचं नाही असं म्हणत असतो जीवा, आणि नंदिनी ला हात सोड म्हणत असतो तो, प्लीज. तर नंदिनी आता त्याचा हात सोडते. मला आता कुणाचं ऐकत बसायला काय वेळ नाही आहे, इनफॅक्ट मी आता बेडवर पडून राहण्यात बिझी असणार आहे, असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनीच्या डोळ्यातही अश्रू असतात. तर आता जीवा जातो आणि आपल्या बेडवर झोपतो. तर नंदिनी तिच्या पाठीमागे जाते तिथपर्यंत. जीवा मात्र पूर्णपणे पांघरून घेतो आणि आता तो झोपतो. नंदिनी बरोबर बोलतच नाही तो आता. नंदिनीला खूप टेन्शन येतं हे सगळं बघून. तर आता इथे पार्थ आपल्या खोलीमध्ये येतो आणि काव्या तिथे अभ्यास करत बसलेली असते. बरं वाटतंय ना आता, असं म्हणतो होता पार्थ. अरे, असं म्हणते आता काव्या. अहो मी बरी आहे, असं म्हणते आता ती. तुम्ही ठीक आहात, असं म्हणते आता काव्या. मला काय झालंय, असं म्हणतो होता पार्थ. आणि आता तो पाणी पित असतो. सकाळी तुम्ही मला म्हणालात तुमच्याकडे काहीतरी आयडिया आहे, आणि तरी सुद्धा काही न बोलता ऑफिसला निघून गेलात, असं म्हणते आता काव्या. बरं, जाताना तुमच्या चेहऱ्यावर राग बघितला मी, असं म्हणते आता काव्या. चिडला होतात ना? तर आता पार्थ आपल्याच विचारात असतो. काय झालंय, असं म्हणते आता काव्या. ऑल ओके. तर आता पार्थला आठवतं, आता त्यांच्यावर फोनवरती बोललास की दादाला सांगतो, आणि मला सांगतोयस की तू फ्रेंड्सबरोबर बोलतो. अरे थांब ना, मी सांगतो, असं म्हणतो आता जीवा. काय सांगू नकोस तू, असं म्हणून आता पार्थ निघून गेला असतो ना जीवावर चिडून. ते सगळं आता आठवतं त्याला फ्लॅशबॅकमध्ये. काय झालं, असं म्हणते आता काव्या. देशमुख काय? ऑल ओके, असं म्हणतो आता पार्थ. काय नाही, असं म्हणतो आता तो. जाणार नव्हतो मी ऑफिसला, पण बरं झालं गेलो. खूप मोठे क्लायंट्स खूप लांबून येणार होते, त्यांना माझं काम खूप आवडलं. बाबांनी सगळ्यांसमोर कौतुक केलं माझं. वा, चांगलं आहे की, असं म्हणते तर काव्या. बरं चला, मला थँक्यू म्हणा, असं म्हणते तर काव्या. तर आता पार्थ म्हणतो, थँक्यू? पण कशासाठी? तुम्हाला का थँक्यू म्हणायचं आहे, असं म्हणतो तर पार्थ. कारण सकाळी मी 100 वेळा तुमच्या समोर म्हणाले ऑफिसला जा, ऑफिसला जा, ऑफिसला जा, तेव्हा कुठे तुम्ही ऑफिसला गेलाय, आणि
तुमचं कौतुक झालंय असं म्हणते तर काव्या. हो हो, म्हणजे माझ्या कौतुकाचं क्रेडिट माझ्या कामाला नाही, तुम्हालाच देव म्हणताय असं म्हणतो होता पार्थ. अर्थात असं म्हणते तर काव्या, फक्त क्रेडिट नाही देशमुख, तुम्ही काहीतरी गिफ्ट पण दिलं पाहिजे मला असं म्हणते आता काव्या. आणलंय मी तुमच्यासाठी गिफ्ट असं म्हणतो होता पार्थ. सिरियसली असं म्हणते तर काव्या. सिरियसली असं म्हणतो होता पार्थ. तर आता तो आपली बॅग उघडतो आणि त्याच्यामध्ये तो बघतो आणि त्याच्यामध्ये एक पाऊच असतं. हे काय तुम्ही गिफ्ट घेऊनच आलात असं म्हणते त्या काव्या. तर आता पार्थ म्हणतो मी नाही आणलं, जे क्लायंट आले होते त्यांनी दिले असं म्हणतो आता पार्थ. ते म्हटले की मी तुमच्या बाबतीत रिसर्च करून आलोय, मला वाटलं कंपनीच्या बाबतीत बोलताय. तर ते म्हणाले आपल्याबद्दल बोलले ते असं म्हणत होता पार्थ. आपल्याबद्दल म्हणजे असं म्हणते त्या काव्या. का ते माहित नाही, पण आपल्याबद्दल हा रिसर्च करून आले होते की आपलं नुकतंच लग्न झालंय, सो त्यांनी हे गिफ्ट दिलंय असं म्हणतो होता पार्थ. तर आता काव्या बघते आणि आता ते वॉचेस असतात. तर आता पार्थ म्हणतो ॲक्च्युली त्यांना जोडी फ्लॅट द्यायला मी मदत करून दिली होती, म्हणून त्यांनी हे जोडी घड्याळ आपल्याला गिफ्ट दिलंय असं म्हणतो होता पार्थ. तर आता काव्या बघते ते वॉचेस आणि ती खुश होते खूप आणि बघून हसायला लागते ते वॉचेस आणि एकदम आनंदात असते ती. तर किती छान आहेत हे वॉच, व्हेरी नाईस असं म्हणते आता काव्या, व्हेरी थॉटफुल. आणि मग म्हणते ती चांगली माणसं आहेत. तर आता पार्थ म्हणतो तुम्हाला आवडलं का हा थॉट? तर आता का नाही आवडणार असं म्हणते त्या काव्या. ती नाही जोडी घड्याळ बोलले म्हणून हे जोडी घड्याळ तुम्हाला राग नाही आला असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्य म्हणते नाही असं म्हणते आता ती. तर आता ती म्हणते खरंच नाही आला. एखाद्या माणसाने कौतुकाने आपल्याला गिफ्ट दिलं असेल तर आपण पटकन कशाला चिडायचं त्याच्यावर, उलट त्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे तसं म्हणते आता काव्या. त्याने आपल्याबद्दल एवढा रिसर्च केला, आपल्यासाठी ट्विन वॉचेस आणल्या, त्यांच्यावर कशाला चिडायचं, त्यांना कुठे माहिती आहे आपला डिवोर्स होणार आहे ते असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थला जरा धक्का बसतो आणि आवडत नाही जे ती बोलले ते. तर आता पार्थ आपल्या तंद्रीत जातो, विचार करायला लागतो. तर आता काव्या म्हणते बघू घड्याळ. तर आता काव्या घेते ते वॉचेस आणि ती वॉचेस बघतच असते. आणि आता तिच्या हातातून एक घड्याळ पडतं खाली आणि आता ते मोडतं. तर आता पार्थ आणि काव्या बघतात त्याच्याकडे. तर आता बघितले समजव तर बघूया तर एकामध्ये काय आहे ते. काच फुटली कुठली फुटली असं म्हणते तर मानिनी. आमचे क्लायंट आले होते, त्यांनी काव्यासाठी आणि माझ्यासाठी घड्याळ गिफ्ट आणलं होतं. माझं घड्याळ त्यांनी हातात घेतलं होतं, बघता बघता ते पडलं आणि मोडलं. त्यांनी मुद्दाम तर पार्थचं घड्याळ तोडलं नसेल ना असं म्हणते तर मानिनी. तर आता इथे वसवते आणि रम्या, आता मी जीवाच्या आयुष्यामध्ये सुरुंग फिरणार आहे, ज्याचा स्फोट त्या नंदिनीच्या जगात घडेल असं म्हणते आता वसवत्या. तर आता जीवाची माफी मागत असते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो एकदा आपण बोलूया असं म्हणत असते ती आणि माफी मागत असते त्याची. पण तो म्हणतो काय यार हे नंदिनी, लिव्ह मी अलोन असं म्हणतो तो आणि निघून जातो तिथून. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.